नमस्कार मित्रांनो, काल परवा ग्राउंडचे मेरिट लागले आणि रिटर्नसाठी क्वालिफाय झालेल्या लोकांची लिस्ट पडली। तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण मागल्या वेळेस 1-1, 2-2 मार्कांना वेटिंगला राहिला होता। त्याच्यात काय केलं होतं, तुम्हाला बरोबर प्रश्नाचं उत्तर येत असूनही तुम्ही काय केले, थोडी गडबड केली आणि गोंधळून गेलात आणि टिक मार्क जिथं करायची होती तिथं केली नाही, किंवा दुसऱ्याच प्रश्नाला तुम्ही काय केलंय, टिक मार्क केली। त्यामुळे तुमचे 1-1, 2-2 मार्क हातचे गेलेले आहेत। तर आता लक्षात ठेवा, तुम्ही वर्षभर मेहनत केलेली, अभ्यास केलेला आहे, त्या वर्षभराची मेहनत तुम्हाला त्या पेपरमध्ये दाखवायची, तुमचं स्किल वापरायचं आहे आणि पेपरसाठी तुमचं प्रेझेंट माइंड किती व्यवस्थित राहत आहे ह्याच्यावरती तुमचा पेपरचं सगळं डिपेंड असते। तर त्यासाठी परीक्षेला येताना किंवा परीक्षेला जाताना एकदम शांत डोकं ठेवायचं आहे आणि शांत प्रश्न वाचून घ्यायचा। प्रश्न समजल्याच्या नंतर बरोबर त्याच पर्यायाला गोल करायचं किंवा मार्क करायचा आहे आणि शक्यतो सिली मिस्टेक टाळा, कारण ती 1-1 मार्क तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। 1-1 मार्काची किंमत तुम्हाला समजलेली, ज्यावेळेस तुम्ही 1-1 मार्काने वेटिंगला राहिलात त्यासाठी काय करायचं, प्रश्न नीट समजून घ्या आणि त्याच्यानंतर उत्तराला व्यवस्थित टिक मार्क करा। जर या पद्धतीने तुम्ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचून व्यवस्थित समजून प्रश्नाचे उत्तर लिहिले किंवा सोडवले तर निश्चित तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।